मदत कार्य सगळ्यांनी केलेली आम्ही पाहिलेली आहेत। त्यामध्ये अशा आपत्तीच्या वेळेला जे धान्य किंवा वस्तू पुरवल्या जातात ते कुठून आलेले आहेत याचा सोर्स माहिती असणं सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असतं। कारण खराब झालेलं धान्य किंवा कोणाकडून आलेलं आहे ही माहिती असणं गरजेचं असतं। याच्यापूर्वी जे बीडमध्ये किंवा इतरत्र ट्रक गेले होते, आज जे टीका करतायत तर ते मदतीच्या शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्येक ट्रकवरती बॅनर असायचे। फक्त आज जे टीका करतायत त्यांचे बॅनर त्याच्यावरती होते आणि आत्ताचे जे पोचवणारे आहेत त्यांचे नसतील त्यांच्या भागामध्ये। त्यामुळे असं माहिती दिली कुठून आलेले धान्य किंवा असं तर त्याच्यावरून हेतूबद्दल शंका घेऊन अजून त्याच्यामधून काय लोकांची स्मृती तेवढी जागृत नाही आहे, रोज ब्रेकिंग न्यूज येतात, या गोष्टीचा गैरफायदा घेणं बरोबर नाही असं मला वाटतं। आणि त्यामुळे नाव आणि दुसरं मी हा पण प्रकार पाहिलेला आहे की एक संस्था देते तर ते काही लोक समाज घटक आम्हीच दिलं असं म्हणून सगळीकडे डांगोरा पिटतात। म्हणजे श्रेयाचा मुद्दा नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय अडचण आली, धान्य अजून पाहिजे काही नाही, तर याच्याबद्दल कोणाच्याकडून आलेलं आहे त्याचं स्टिकर लावणे ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही आहे। मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टीचं काय टीकेत